तू विश्वाचा पालनहारी केमया तुझी देवा आहे। सुस्वागतम। भोसले परिवार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। सादर करीत आहोत शिवप्रताप गरुडजेप गाथा पराक्रमाची। मंडळी, शिवराय हे शब्द कानी पडताच त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आपल्या रोमारोमात स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही। मिर्झा राजांच्या बरोबर शिवाजीराजांची तहाची बोलणी सुरू झाली। मिर्झा राजे मागणीतला एक किल्ला अथवा एक सुरती रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हते। राजे पुरे सापडले होते। अखेर राजांनी तह मान्य केला। राजांनी आपले 23 किल्ले आणि त्याबरोबरचा 4 लक्ष होणांचा मुलूक बादशाहच्या पदरात टाकला। राजांच्या ताब्यात अवघे 12 किल्ले आणि लाख होणांचा मुलूक राहिला। सन 1666 मध्ये मिर्झा राजे जयसिंगांच्या सोबत झालेल्या तहानुसार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय छोट्या शंभू बाळासोबत औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले। सोबत हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि निवडक मावळे होतेच। बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट घेण्याचं ठरलं होतं। बादशहानं महाराजांना मुद्दामहून मागच्या रांगेत उभं केलं होतं। महाराजांना हे सहन होणं शक्यच नव्हतं। त्यांनी बादशहासमोर जाऊन आपला राग व्यक्त केला आणि ते तडक तिथून निघून गेले। ह्या गोष्टीवरून बादशहा खवळला आणि त्यानं महाराजांच्या छावणीला सैनिकांचा पहारा घालून त्यांना नजरकैद केलं। महाराज समजून चुकले, आपण कैद झालो आहोत आणि आता इथून सुटायचं कसं याचा विचार ते करू लागले। त्यांना एक युक्ती सुचली आणि ती त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितली। आपण आजारी असल्याचं सोंग घ्यायचं। ती युक्ती तात्काळ अंमलात आणली गेली। महाराज आजारी असल्याचं बादशहाला समजलं। त्यानं दौलत खानाला सांगून वैद्य हकीम पाठवून उपचार करण्यास सांगितलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। मग महाराजांनी बादशहाला कळवलं, हमें दवा की नहीं दुआ की जरूरत है। मला आजारातून बरं वाटावं म्हणून गोरगरिबांना, फकीरांना मिठाई वाटण्याची इच्छा आहे। तसं झालं तर त्यांच्या आशीर्वादानं माझा आजार पण बरा होईल आणि मला आत्मिक समाधान पण मिळेल। ही विनंती बादशहानं मान्य केली। महाराजांच्या योजलेल्या युक्त्या सफल होत गेल्या। मोठमोठे मिठाईने भरलेले पेटारे महाराजांच्या दालनात येऊ लागले। महाराज त्या पेटाऱ्यांना हाताने स्पर्श करून ठरविल्याप्रमाणे वाटण्यासाठी पाठवू लागले। दालनाच्या बाहेर बादशहाचे सैनिक प्रत्येक पेटारा उघडून तपासायचे आणि त्यातील थोडी थोडी मिठाई खायचेही। खाओ बादशहाचे सैनिक खूप खुश होते। त्यांना दररोज वेगवेगळी मिठाई खाण्यास मिळत होती। हे असं खूप दिवस चाललं होतं। पहारेकरी आता पेटारे तपासायचा कंटाळा करू लागले। कधी तपासायचे तर कधी असेच पाठवून द्यायचे। महाराजांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन हिरोजीला आपल्या जागी झोपवलं आणि मदारीस त्याचे पाय चेपण्यास सांगितले। महाराज एका रिकाम्या पेटाऱ्यात तर दुसऱ्या पेटाऱ्यात छोटे शंभूबाळ आई जगदंबेचं नामस्मरण करून बसले। ते पेटारे जंगलात ठरलेल्या ठिकाणी आले। तिथं निवडक मावळे घोडे घेऊन वाट पाहतच होते। अशा तऱ्हेने मराठ्यांचा राजा औरंगजेबाच्या मगरमिठीतून सहज पसार झाला। चला रे, चला लवकर, चला उचला पावलं, चला लवकर। मराठमोळ्या माती मधुनी झऱ्यात खळखळणारी, नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी, मनात आमुच्या स्वत्वाची रणभैरवी दुमदुमणारी, मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी। अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही, आम्हाला कमी काय? जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी।